स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा। तर यावर्षी आपण दिवाळी कधी आहे तर दिवाळीचा पहिला दिवस असतो वसुबारस। तर या दिवशी तुम्ही गाई वासराची पूजा कशी करावी, तर या दिवशी काय करावे काय करू नये, तर गाईला किंवा वासराला कोणता नैवेद्य दाखवावा, तर याबद्दलची अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। भारतामध्ये अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते। महाराष्ट्रात मात्र दिवाळीची सुरुवात होते ती वसुबारस या दिवसापासून। गाई गुराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी साजरा केला जातो। हिंदू धर्मात गायीला महत्त्वाचे स्थान आहे। तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची तिच्या वासरासह संध्याकाळी पूजा केली जाते। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा करण्याची पद्धत आपल्याकडे आहे। वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। मराठी वर्षामध्ये अनेक व्रतवैकल्ये सण उत्सव अगदी उत्साहाने साजरे केले जातात। वर्षभरात येणाऱ्या सण उत्सवांचा राजा मानल्या गेलेला दीपोत्सवाची सुरुवात म्हणजे दिवाळीची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते। भारत हा कृषीप्रधान देश आहे। येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला असून ती पूजनीय मानली गेली आहे। तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आपल्याकडे साजरा केला जातो। तर यावर्षी वसुबारसी 9 नोव्हेंबर 2023 वार गुरुवार या दिवशी आहे। तर या दिवशीच आपल्याला गोमाता आणि तिच्या वासराची पूजा करायची आहे। तर ही पूजा कशी करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच वसुबारस। समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या। त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण आपल्याकडे साजरा केला जातो। अश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा संध्याकाळी गायीची तिच्या वासरासह पूजा करतात। तर या दिवसापासूनच अंगणामध्ये रांगोळी काढून दिवाळी या सणाची सुरुवात होते। तर या दिवशी तुम्ही गावाकडे राहत असाल तर या दिवसापासून रांगोळी तर काढली जाते, पण गाईच्या शेणापासून जी गवळण्यांची पहिली ओळ किंवा गोल राऊंडमध्ये गाईच्या शेणाचे गोळे करून या दिवशी गोल अशी रांगोळी काढली जाते। शेणाच्या गोवळणी घातल्या जातात, त्याभोवती रांगोळी काढून त्याला नैवेद्य दाखवला जातो। तसेच जे आपल्याकडे गाय आणि वासरू असते तर त्याची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते। तर ही पूजा कशी करायची आहे तर संध्याकाळी तुम्ही घरातील जी सुवासिनी स्त्री आहे तिने गायीची वासरासह या दिवशी पूजा करायची आहे। तर ही पूजा सर्वात प्रथम गायीसाठी तुम्ही या दिवशी गोडधोड काहीतरी नैवेद्य बनवायचा आहे। पुरणपोळीचा बनवू शकता, खीरपुरी बनवू शकता। तर गायीची पूजा करत असताना सर्वात प्रथम गायीच्या पायावरती पाणी घालायचं आहे, शेपटीवरती पाणी घालायचं आहे, तिच्या मस्तकावरती डोक्यावरती थोडं पाणी घालायचं आहे। तर तुम्ही सकाळी गायीला या दिवशी आंघोळसुद्धा घालायची आहे, वासरालासुद्धा या दिवशी स्नान घालायचं आहे, आंघोळ घालायची आहे। तर गायीच्या पायावरती, शेपटीवरती आणि डोक्यावरती संध्याकाळच्या वेळेस पूजा करत असताना पाणी घालायचं आहे। त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि गायीला तुम्ही फुलांचा हार बनवला असेल तर गायीच्या आणि वासराच्या गळ्यामध्ये घालायचा आहे। आणि आपण जो काही नैवेद्य केलेला आहे तो गायीला केळीच्या पानावर ठेवून गायीला देऊ शकता। सर्व पूजा करून झाल्यानंतर आरती ओवाळून घ्यायची आहे आणि गायीला नमस्कार करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने या दिवशी गायीची पूजा करू शकता। जर तुमच्याकडे गाय आणि वासरू नसेल, शहरी भागामध्ये हा प्रकार नसतो, तर तुम्ही पाटावरतीच तांदळाने किंवा मग एखादं चित्र काढून तुम्ही त्याची सुद्धा पूजा करू शकता। किंवा मग आता हल्ली बाजारामध्ये मातीच्या मूर्ती मिळतात गायीच्या आणि वासराच्या, त्या आणून त्याची पूजा जरी तुम्ही अशी या पद्धतीने केली तरी सुद्धा चालेल। तर याच्या पुढे आपण जाणून घेऊया की या दिवशी काय करावे काय करू नये। या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे जे दूध, तूप, ताक हे सर्व काही खात नाहीत। तसेच उडदाचे वडे, भात व गोडाधड्याचे पदार्थ करून गाईला म्हणजे नैवेद्य खाऊ घालतात। भारतीय संस्कृतीमध्ये गाईला फार महत्त्व आहे। तिला माताही म्हटलं जातं। तर ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा। सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या
आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन केले जाते। तर ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही। अशा गोमातेचे प्रथम तिच्या वासरासहित आपल्याला या दिवशी पूजन करायचे आहे। वसुबारस सणाच्या दिवशी गहू मूग खात नाहीत। महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात। बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजी खाऊन हा उपवास सोडतात। वसुबारस साजरी करण्यामागे अजून एक असं कारण आहे किंवा असं सांगितलं जातं, दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढ होते। हे टाळण्यासाठी म्हणून 33 कोटी देव जिच्यात सामावले आहेत, अशा या गायीची गोमातेची पूजन करून आपण या दिवाळी या सणाची सुरुवात करतो, जिच्यामध्ये देवाच्या दैवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे। गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभू प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशी तिची उपासना केली जाते। या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे दारामध्ये आपल्या दिवा लावून किंवा पंत्या लावून आपण या दिवसाची सुरुवात दिवाळी या सणाची सुरुवात करतो। तसेच या दिवशी स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात। तसेच या दिवशी संध्याकाळी फटाके तसेच दिवे, आकाशकंदील हे सुद्धा लावून या दिवसाची सुरुवात, आपल्याकडे दिवाळीची सुरुवात ही होत असते। वसुबारसची एक प्राचीन कथा सुद्धा सांगितली जाते। तर प्राचीन कथा अशी आहे, एका गावात एक वृद्ध महिला राहत होती। तिला एक सून होती। घरी गाई गुरे म्हशी होत्या। गव्हाळी व मुगाळी नावाची वासरं होती। आश्विन महिना आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी शेतावर जायला निघाली। शेतावर जाताना तिने सुनेला हाक दिली। सून आली। त्या वृद्ध महिलेने सुनेला सांगितले की मी शेतात जात आहे, तू गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळी व मुगाळे शिजवून ठेव, मी शेतात जात आहे। काही वेळानंतर सुनेने गव्हाचे मुगाचे दाणे काढून ठेवले। त्यानंतर सून गोठ्यात गेली। त्यावेळेस गव्हाळे व मुगाळे नावाची गायीची वासरं उड्या मारीत होती। तेव्हा तिने वासरे ठार मारून शिजवली व सासूची वाट पाहू लागली। दुपारची वेळ होती। सासू शेतातून घरी आली। सुनेने जेवणासाठी पान वाढलं। सासूने पानात पाहिलं तर तांबडे मांस तिच्या नजरेस पडले। तिने हे काय आहे म्हणून सुनेला विचारलं। तेव्हा सुनेनं सर्व हकीकत सांगितली। सासू घाबरली। न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली। देवापाशी जाऊन बसली। देवाला हात जोडून नमस्कार केला। देवा देवा, माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला आहे, तिला क्षमा कर। माझ्या गायीची वासरे पुन्हा जिवंत कर, नाहीतर संध्याकाळी मी माझा प्राण देईन, असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली। दिवे लागणीची वेळ होती। देवाने तिचा निश्चय पाहिला। संध्याकाळी गायी घरी आल्या, हंबरडा फोडू लागल्या। मग देवाने गायीची वासरे पुन्हा जिवंत केली। वासरांचा आवाज वृद्ध महिलेला ऐकू आला। ती वासरे उड्या मारीत मारीत गायीजवळ गेली। गायींचे हंबरणे बंद झाले। हे सर्व पाहून वृद्ध महिलेला आनंद झाला। सुनेला आश्चर्य वाटले। त्यानंतर वृद्ध महिलेने गाई वासराची पूजा केली। स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला। देवाचे आभार मानले। तेव्हापासून वसुबारस हा सण साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले जाते। शेतात काम करणाऱ्या सर्वच जनावरांना भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे। गाय तर कुटुंबातील सदस्यापैकी एक आहे। घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय आईसारखीच मायाळू, सोशिक, तसेच तिचं हंबरणं ऐकलं तर कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून येतं। अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह वसुबारस या सणाला करतात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।